ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे ओरडत होते ना, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है, ते काय उगीच नव्हते, त्यात मागे राजकारण तर अजिबात नव्हतं. त्याच्या मागे आपल्या लोकांना तळमळीने हेच सांगत होते की हा धर्म सामान्य नाही बाबांनो, हा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मग जो सदा सर्व काळ होता, सदा सर्व काळ राहणार आहे, त्या हिंदू धर्माचा अभिमान असलाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातील हिंदू धर्म जो टिकला त्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं आहे तर ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं आहे. कपाळावरचा टिळा, खांद्यावरचा भगवा आणि मुखातला राम महाराष्ट्राच्या मातीत टिकवून ठेवण्याचं काम आपल्या वारकरी संप्रदायाने केलं. त्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आपण बघा, साधारणपणे देवगिरी प्रांताकडून महाराष्ट्रावर जे परकीय आक्रमण सुरू झाले अल्लाउद्दीन खिलजी पासून 12व्या शतकामध्ये झाले. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म देखील 12व्या शतकातच झाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म रक्षावय धर्म रक्षावय धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. जेव्हा जेव्हा धर्म संकटात आला तेव्हा तेव्हा भगवंतानं अवतार घेतला आणि देवानं तो शब्दच दिलेला आहे की मी अवतार युगानुयुग येत राहील, काळजी करायची नाही. आपण पहा, ते मारुतीराय जेव्हा लंकेत गेले, दिसलं राक्षसाचं घर का दे पेटून, दिसलं राक्षसाचं घर का दे पेटून, अख्खी लंका जाळली महाराज. पण माधव महाराज एका घराला मात्र आगीची झळ सुद्धा पोचू दिली नाही. जळ नाही पोचू दिली. म्हणजे शेजारच्याच रान जाळलं का आपल्या उसाला आई तरी लागते. आई नाशकाच बोलते म्हणून आई तरी लागते का नाही. बर भांडता येत नाही, आता काय करणार, लागली जा बाबा थोडीफार. पण मारुतीरायानं लंकेतल्या त्या एका घराला आई सुद्धा लागू दिली नाही, झळ पोचू दिली नाही. त्या घरावर भगवा ध्वज होता, दारात तुळशी वृंदावन होतं आणि खिडकीमधनं श्रीराम जय राम जय जय राम असा नामजप ऐकायला येत होता. पण राक्षसी स्वभाव असा आहे, आपलं जाळाल्याचं लय दुःख होत नाही, दुसऱ्याचं का राहिलं याचं लय टेन्शन येत. तेच झालं लंकेत शिवा महाराज. ते सगळे मारुतीरायाच्या भोवती जमा व्हायला लागले. ते
राक्षस. ते म्हटले हे बरोबर नाही, असं कारवाई करायची तर सरसकट करा. राख रांडोळी करून टाकली आमच्या घरांची. त्याच्या घराला का नाही आग लावली? तो पण आमचाच भाऊ बंद आहे, त्याच जाळा. त्याचं का ठेवलं? मारुतीरायाने उत्तर काय दिलं माहितीये? त्याचं कायम स्वरूपी ठेवायचंय म्हणूनच तुमची जाळायला आलो. त्याचं ठेवायचंय म्हणून तर तुमची जाळली. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे ओरडत होते ना, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. ते काय उगीच नव्हते, त्यात मागे राजकारण तर अजिबात नव्हतं. त्याच्या मागे आपल्या लोकांना तळमळीने हेच सांगत होते की हा धर्म सामान्य नाही बाबांनो, हा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मग जो सदा सर्व काळ होता, सदा सर्व काळ राहणार आहे, त्या हिंदू धर्माचा अभिमान असलाच पाहिजे. अहो 1200 वर्षात जन्माला आलेल्या धर्मांचा लोकांना लय अभिमान. आणि आपला एवढा पुरातन प्राचीन अनादी अनंत सनातन असा हिंदू धर्म, त्याचा किती अभिमान असला पाहिजे. आणि झालं भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आले आळंदीत जन्माला. ही परकीय आक्रमण मोठ्या प्रमाणात होत होती. म्हणजे मंदिरं उद्ध्वस्त करून मशिदी उभ्या केल्या गेल्या, लक्षात ठेवा. रायगडावरचा सुद्धा नंदी फोडलेला आहे. मी महाराष्ट्रभर फिरतो, प्राचीन आपली जेवढी देवळं आहे मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली देवळांची. मानेवर तलवार ठेवून माणसं धर्मांतरित केली. वय मुसलमान, वय ख्रिश्चन. अहो आज तर लोकशाही आहे, कायदा इतका मजबूत झाला तरी मोठ्या प्रमाणात धर्मांतरण सुरू आहे, मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काय परिस्थिती असेल त्या काळात. आणि आला होता महाराज, महाराष्ट्रातला धर्मच संकटात आला होता. आणि त्या काळातलं भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं जे काम सुरू झालं ना, त्या कामाचा परिणाम असा झाला, या मातीतला हिंदू धर्मच टिकला. त्यातलं सर्वात मोठं काम आहे गुरुजी, सर्वात मोठं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केल्यानंतर आहे ना, सामान्य काम नव्हतं ना ते. गीतालंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. जर ती प्रेमानं श्रद्धेनं वाचली तर भगवंताची कृपाच होते. 700 वर्षाच्या काळात कितीतरी कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह आले गेले, संपले. आजही ज्याने वाचलेली सुद्धा नाही ज्ञानेश्वरी, त्याला दिसली ना, तो त्या ग्रंथावर जाऊन डोकं टेकवतो. एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे. हातात आल्यावर डायरेक्ट वाचतच नाही माणूस, आधी डोक्याला लावतोय. नामा म्हणे ग्रंथ नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओबी अनुभवावी. काहीच करायचं काम. मी म्हणालो ना, ओ दगडाला सुद्धा लोक कधी पाया पडता माहितीये का? त्याला आधी ना हातोड्याचे घाव सोसावे लागतात.
टाक्याचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण प्राप्त होत नाही, 5वीतला सुविचार आहे, बरोबर आहे ना? गाव सोसावे लागतात तेव्हा त्याला देव पण प्राप्त होतं. पण या महाराष्ट्राच्या मातीत एक चमत्कार घडला. या महाराष्ट्रातल्या एका दगडानं एक सुद्धा हातोड्याचा गाव खाल्लेला नाही अंगावर, एक सुद्धा. पण आज नेवाशाला जर आपण गेलात तर एका शिळेचं मंदिर आहे. त्या दगडाला टेकून भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्या दगडाला ज्ञानेश्वर महाराज टेकले तो दगड देव झालाय. त्या दगडाचं मंदिर आहे. मला सांगा, अहो छोटा मोठा एखादा पुरस्कार मिळाला ना, आयुष्यभर तेच सांगतं 1900 अमुक अमुक साली मला तो मिळाला, तेच सांगते ते जेव्हा तेव्हा भेटला होता. मग आता काय करायचं त्याचं? कसले अहो 700 वर्ष झाली, चाललंय, अजूनही पुढं चाललंय, चालत राहणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी भव्य आहे, श्रेष्ठ आहे. मला पंडित भाऊ एकदा म्हटले आळंदीत, क्षीरसागर भाऊ म्हटले, बापू या ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे, अभ्यास करता 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 असं वाटतं ज्ञानेश्वरी आता मला कळल, आणि जेव्हा असं वाटतं ज्ञानेश्वरी मला आता कळल तेव्हा आयुष्य संपत येते. मर्यादित आहे ना आयुष्य. एवढं मोठं काम ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी उभं केलं. गातली जयाने गातली मुक्तीची गवाही, जयाने गातली मुक्तीची गवाही, मिळविली माझी वैष्णवाची, मिळविली माझी वैष्णवाची. जयाने मोहीम जर काय हाती घेतली तर मोहीम ही हाती घेतली की आता समविचारी लोकांची फौज उभी करायची. जयाने गातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. माझ्या देवाला मानणारा जो जो वर्ग आहे, माझ्या देवाला मानण्यासाठी जे जे उत्सुक आहे, त्या सगळ्यांना एकत्र आणायचं. म्हणजे माळकऱ्यांना तर वारीला न्यायचंय, पण बिना माळकरी जरी आला तरी वारी संपेपर्यंत माळ घातली पाहिजे. यारे यारे लहान थोर याती बोलते नारी नर, आकरा विचार आणि दिले हाक मग. यारे यारे लहान थोर याती बोलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. विष्णूच्या भक्तांची फौज उभी करायला सुरुवात केली. आणि बघा तुम्ही 2025 मध्ये बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी केली सुरुवात. माझी ये जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी, भगवी पताका खांद्यावर घेतली आणि मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू केली. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा अपुलिया. आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये? 2025 मधलं महाराष्ट्रातलं हिंदू धर्माचं सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन जर कुठलं आहे तर आळंदी पंढरपूरची वारी आहे. आळंदी पंढरपूरचीच नाही तर महाराष्ट्रातून जेवढ्या म्हणून काही दिंड्या निघतात, मग त्र्यंबकनाथांची निघू द्या, त्र्यंबकेश्वर पासून निघू द्या, मुक्ताईंची निघू द्या, सोपान काकांची निघू द्या, इतर संतांच्या निघू द्या, जेवढ्या म्हणून काही दिंड्या महाराष्ट्रभरातून पंढरपूरला जातात ना, ते आपल्या हिंदू धर्माचं शक्ती प्रदर्शनच आहे. पिठू भक्तीचा डांगोरा पिठू भक्ती
भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा. अहो एक दरारा निर्माण झाला. आबू आजमी का जळवतो वारीवर? त्याच्या बुडाला आगस्ती लागती ना. अहो 5-50 माणसं एकत्रित करायचं झालं ना 15 दिवस पाळावा लागत आहे. एकमेव तो सोहळा आहे की नो जाहिरात. कधी तुम्ही होर्डिंग पाहिले का? नाही बा आता वारीची अमुक अमुक तारीख आहे, प्रस्थान ह्या तारखेला. होर्डिंग नाही, जाहिराती नाही. नाही बा युट्यूबला व्हिडिओ पाहत होतो आणि आलो बा वारी अमुक अमुक तारखेला निघणार आहे. आलं कधी? युट्यूब ओपन केल्यावर रमी प्यावना महाराज आहे, पण आलंदी में आओ ना महाराज आहे का? पंढरपुर में आओ ना महाराज, आना ही पड़ेगा, एक बार आके तो देखो ना. नो जाहिरात, तुडुंब गर्दी. परदेशातून लोक येतात. ते एकतरी ओवी अनुभवावी आपण म्हणतो ना, तसं एकतरी वारी अनुभवावी असं आहे ते. एका वेळी लाखो भगवे झेंडे महाराष्ट्राच्या मातीत फक्त वारीच्या वाटेने पाहायला भेटतात. एका वेळी लाखो भगवे झेंडे. आणि कोण जर तुम्हाला म्हटलं ना की हिंदू धर्माचं शक्ती प्रदर्शन आहे, तुम्ही कशावरनं म्हणता वारी, त्यांना उत्तर द्यायचं जिथं जिथं भगवा ध्वज आहे तिथं तिथं आमचा हिंदू धर्म आहे, आणि जिथं जिथं आमचा हिंदू धर्म आहे तिथं तिथं भगवा ध्वज आहे. भगव्या ध्वजाचा आणि हिंदू धर्माचा तो संबंध आहे. काय शिकवलं वारीनं? अहो वारीनं काय शिकवलं माहितीये आमच्या? अहो समोरच्या माणसाला विचारित नाही हो तू सरपंच आहे का, आमदार आहे का, खासदार आहे का, दुकानदार आहे का, शिपाई आहे का, भिकारी आहे. अरे भेटलेल्या माणसाला फक्त माऊली मानायचं, ही आमची वारी. आणि ती चळवळ जर कोणी उभी केली तर ती आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली. भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात हे सगळे संत जे जन्माला आले किंवा आम्ही सुद्धा जे जन्माला आलो, कुणाला काही जरी वाटत असलं फक्त या मातीतला धर्म टिकवण्यासाठी आलो. धर्माचे पालन, धर्माचे पालन